स्टार्टअप कॉन्क्लेव 2025चं आयोजन इथं मुंबईमध्ये आज झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक स्टार्टअप्स आज इथं आपण स्टॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया ज्या आहेत या ठिकाणी सगळे यूथ आहेत आपले हे स्टार्टअपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयडियाज शेअर करण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून CSIRने या ठिकाणी स्टार्टअप्सना दिलेत. मी CSIRचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याच्याबरोबर निरी पण आहे, NIO पण आहे, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मुंबईमध्ये येऊन या ठिकाणी स्टार्टअपला खऱ्या अर्थाने सपोर्ट करणं, त्यांना बूस्ट मिळणं गरजेचं आहे. आता स्टार्टअप तर आपलं मुंबई महाराष्ट्रामध्ये खूप देशामध्ये महाराष्ट्रात स्टार्टअप जादा आहेत आणि याच्यामध्ये जगभरामध्ये देखील आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे, तो 1 नंबर आपला आला पाहिजे आणि यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. CSIRने एक इनोव्हेशन कॉम्प्लेक्स पण या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे. नक्की त्याचा फायदा या ठिकाणी स्टार्टअप्सला होईल. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी स्टार्टअप इंडिया जे त्यांचं मिशन आहे याला गती देण्यासाठी जी काय त्यांची संकल्पना आहे की मुंबईला आणि महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये जसं CSIR स्टार्टअप कॉन्क्लेव झालं, गेल्या काही दिवसापूर्वी वेव झालं, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट झाला, हे खऱ्या अर्थाने याला बॅकअप आणि बूस्टअप करण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणूनच स्टार्टअपला मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार देखील प्राधान्य देत आहे. स्टार्टअपसाठी आपण 120 कोटीचा फंड पण ठेवलेला आहे आणि म्हणून नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया या तरुण जे आहेत, यूथ जे आहेत, हे आपल्या समोर आणत आहेत. आता पाहिलं आपण की STP प्लॅन, त्यांचा STP प्लॅन आपण मोठा करतो, त्याला 3-4 वर्ष लागतात, पण इथे STP प्लॅन पाहिला तर त्याच्यामध्ये खूप लवकर आणि कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही आपण पाहिलं, शेतकऱ्यांसाठी काही जी त्यांनी स्टार्टअप्स सुरू केलेले आहेत, AIचा वापर होतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज जे काही आपले नदी नाले प्रदूषित होत आहेत त्यासाठी देखील अनेक स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन आयडियाज या ठिकाणी या प्लॅटफॉर्ममध्ये यूथ आणत आहेत. खरं म्हणजे हा आपला देश जो आहे हा युवकांचा देश आहे आणि म्हणून आपले देशाचे प्रधानमंत्री देखील या युवकांना प्राधान्य देऊन की आपण नोकरीपेक्षा स्टार्टअपच्या मागे लागलं पाहिजे आणि स्टार्टअपला प्राधान्य दिलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं देखील की आपले बाळासाहेब देखील सांगायचे की बाबा नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि तोच हा एक इथं प्रयत्न होताना आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणावर आज आम्ही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात देखील इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं टाटाच्या आणि तिथल्या आमच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून. एक ठाण्यात देखील आम्ही केलं आहे, त्याचबरोबर पुण्यात देखील केलं आहे. त्यामुळे दरवर्षी 6-7-8 हजार तरुण ट्रेनिंग घेतील, ट्रेंड होतील आणि ते स्वतःचा व्यवसाय स्टार्टअपच्या माध्यमातून करतील. CSIR एक अशी संस्था आहे की हा फक्त एक स्टार्टअपचा कार्यक्रम नाही, तर या ठिकाणी स्टार्टअपला बूस्ट करण्याचं काम आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे स्वप्न आहे की आपली जी इकॉनॉमी आहे $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याची, ती अचीव कशी होईल, गोल अचीव कसा होईल, यामध्ये स्टार्टअप सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे.